अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने डिझेल चोरीच्या घटना घडत आहेत. वाहन चालकांना काय याच्यामुळे फटका बसतो सर? आज जागतिक युद्धच्या घटनेमुळे राज्यावर व देशावर डिझेलचे व इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तासनतास पंपावर लाईन लावूनसुद्धा वाहनधारकाला डिझेल मिळत नाही आणि अशा वेळेस प्रत्येक पंपावर 1000-2000 तर डिझेल घेऊन आणि 50-100 लिटर डिझेल गाडीमध्ये जमा झाल्यानंतर जो वाहनधारक मार्गस्थ होतो, असे वाहनधारक कुठं थांबल्यानंतर हायवेवर किंवा ढाब्यावर या डिझेल चोर टोळ्या आहे, ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या आहे, यांच्याकडे घातक शस्त्रे आहे, गावठी कट्टे आहे, हत्यारे असे घेऊन ह्या एकट्या ड्रायव्हरला व किन्नरला अडून त्यांच्याकडून लूटमार करतात. यांच्यावर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तसेच हा इतक्या प्रमाणात जे डिझेल चोरी जाते आणि इतके भरमसाठ साठा यांचा घेणारा कोण आहे यांचा शेवटच्या तळापर्यंत पोलीस प्रशासनाने जाणे गरज आहे व त्या तळाला जो शेवटचा घटक आहे जो डिझेल घेतो त्यांना बेडा घातल्यावरच याच्यावर पायबंद बसेल असे आमच्या संघटनेला वाटते. अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेक महामार्ग जातात, सातत्याने अशा घटना घडत आहेत. एकीकडे इंधनाचे भाव देखील वाढलेले आहेत. सगळं कसं गणित या सगळ्या गोष्टीमध्ये चोरीच्या घटनांवर वाहन चालकांचं बिघडलं. वाहनधारकाचा आर्थिक बजेट हे पूर्ण डिझेलच्या टंचाईमुळे कोलमडलेलं आहे. आर्थिक मंदीमुळे त्याला भाडे मिळत नाही, भाड्यांचे दर कमी, डिझेलचे रेट जास्त. आज 2-3 महिन्यामध्ये 10 ते 12 रुपये डिझेल वाढलेले आहे. अशा वेळेस या डिझेल चोरा झाल्यामुळे त्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे व त्याच्या कुटुंबाचा व त्याचा पूर्ण बिघडत आहे, नियोजन बिघडत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.